मावळ्यांनी 18 वर्ष औरंगजेबाला या महाराष्ट्राचा सूर्य सुद्धा बघून दिला नाही. रंगाच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. हे सांगण्याची जिगर काय? कायम कायम या महाराष्ट्राला म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान सांगण्यासाठी छावा चित्रपट करावा लागतो. त्यावेळी आमच्या पोरानं करतं 40 दिवस मरण यातना सोसणं म्हणजे काय असतं. संभाजीराजांचा इतिहास समोर यावं यासाठी आमच्या लेखकांना मालिका काढाव्या लागतात. त्यावेळी आमच्या लोकांना कळतं संभाजीराजांचा बलिदान मास का साजरा करावा. तुम्हाला माहितीये 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवरायांचं निधन झालं. पण उभ्या आयुष्यात एकदाही औरंगजेब शिवरायांच्या हयातीत दिल्लीवरनं महाराष्ट्रात कधी आला नाही. तो किती साली आला? 1681 साली आला. शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल 1 वर्षानं तो महाराष्ट्रात आला. या महाराष्ट्रात त्या औरंग्याला संभाजी महाराजांनी 9 वर्ष एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना पळवतो ना कुत्र्यासारखा 9 वर्ष महाराष्ट्रात त्याला पळवला. 9 वर्षात स्वराज्य जिंकायला आला होता. एक दगडाचा ठिणगी सुद्धा या महाराष्ट्रातनं तो जिंकून जाऊ शकला नाही. तुम्हाला माहितीये तो खर तर दिल्लीवरनं महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांना मारायला आला नव्हता. वाचलं पाहिजे. तो कशासाठी आला होता तुम्हाला माहितीये? तो दिल्लीवरनं महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजांना मारायला आला नव्हता. तो दिल्लीवरनं महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज नावाचा विचार मारायला आला होता. का आला होता? अहो जर संभाजी महाराजांनाच मारायचं असतं तर संभाजी महाराजांना मारल्यानंतर तो परत दिल्लीला गेला असता. तो 18 वर्ष या महाराष्ट्रात थांबला. ताराराणी मासाहेब असू देत, संताजी असू दे, धनाजी असू दे, राजाराम महाराज असू दे, शाहू महाराज असू दे, श्री सखी रातनी जयती महाराणी येसुबाई असू दे, या मर्द मावळ्यांनी 18 वर्ष औरंगजेबाला या महाराष्ट्राचा सूर्य सुद्धा बघून दिला नाही. संभाजीराजांचा मृत्यू झालाय, शिवाजीराजांचा मृत्यू झालाय. या स्वराज्याला राजा नाही, राजा शिवाय 18 वर्ष औरंगजेबाशी इथली रेत लढत राहिली. शेवटी इथंच मेला. तुमच्या अहमदनगरला, संभाजीनगरला कधी तर जावा, खुलताबादला त्याची समाधी आहे. येताना डोक्यावरती बादशाही पदाची पगडी घालून आला होता. त्यानं सांगितलं होतं जोपर्यंत मी हे स्वराज्य जिंकत नाही तोपर्यंत मी डोक्यावरती बादशाही पदाची पगडी घालणार नाही. खुलताबादला त्याची समाधी आहे. मरताना त्याच्या डोक्यावरती बादशाही पदाची पगडी नव्हती. नव्हे त्याच्या स्वप्नात नव्हे त्याच्या भाग्यात बादशाही पदाची पगडी घालण्याचं स्वप्न संभाजी राजांनी कधी येऊनच दिलं नाही. मी कायम सांगतो, मध्यंतरी वाद चालू आहे, गेली आठवडा झालं की औरंगजेबाची कबर काढायची का औरंगजेबाची कबर ठेवायची. मी प्रामाणिकपणे सांगतो, होय या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर ठेवायची. पण त्या कबरीला जे सजवलंय ना संगमरवरी दगडानं ते सगळे काढून टाका आणि त्याच्या कबरीच्या बाहेर एक बोर्ड लावा आणि त्या बोर्डवरती लिहा मोठ्या अक्षरात, जो महाराष्ट्राच्या वाट्याला जातो त्याचा औरंगजेब केला जातो. अरे जब 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 हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. जब जब हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. शंभू राजा का नाम सुन के हर हिंदू का रक्त भी खोलेगा. याद रखना एक दिन ऐसा आएगा कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. त्याच्यासाठी जगलं पाहिजे.
खर तर औरंगजेबाची कबर ही तुमच्या माझ्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचं प्रतीक आहे. येणाऱ्या पिढ्या कबर का ठेवायची? तुम्हाला माहितीये, त्या महाराष्ट्रात, या भारतात रामायण घडलं, महाभारत घडलं, पण आज लोक म्हणतात रामायण घडलं याचा पुरावा द्या. आज लोक म्हणतात महाभारत घडलं याचा पुरावा द्या. उद्या जर औरंगजेबाची कबर काढून टाकली, येणारी पिढी विचारेल औरंगजेब होता याचा पुरावा द्या. त्यावेळी दाखवायला आपल्याकडे काही शिल्लक नसणार आहे. येणाऱ्या पिढ्यांना सहल काढा, औरंगजेबाच्या कबरीकडे न्यान, त्याला सांगा आपल्या पोरांना, 24 वर्षाच्या पोराला पकडायला दिल्लीतनं 7.5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात आला होता. जाताना एकटा मेला नव्हे. छत्रपती संभाजी महाराज या विचारानं जाताना फक्त तो एकटा बिन काय न घेता गेला. याचं कारण फक्त छत्रपती संभाजी राजांचं बलिदान आहे. त्या शौर्यासाठी आपण धडपडलं पाहिजे, या गोष्टीसाठी आपण आपला प्राण दिला पाहिजे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. छत्रपती शिवाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. छत्रपती शिवाजी राजाचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी राजाचं नाव ऐकल्यावरती अंगात आलेलं संकट घ्यायची जिगरा सह्याद्री निर्माण करतो. अरे छत्रपती शिवाजी महाराज की या जय सांगावं लागत नाही. जन्मताच शितली माते शिवाजी हे नाव ऐकल्यावरच जी, हे बोलल्याशिवाय आमच्या पोरांच्या तोंडचं पाणी सुद्धा जात नाही. का? कारण शिवाजी राजा नावानं तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य केलंय. महाराजांना बघितलं कधी? नाही बघितलं. महाराजांना बघितलं आपण मूर्तीमध्ये, महाराजांना वाचलं चौथीच्या पुस्तकामध्ये, महाराजांना बघितलं चित्रपटामध्ये, महाराजांना ऐकलं आपण गाण्याच्या माध्यमातून. अहो, ज्या राजाला कधी बघितलं नाही, ज्या राजाला कधी पाहिलं नाही, तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, साक्षात ज्यांनी शिवरायांना बघितलं असेल, ज्यांनी संभाजी महाराजांना बघितलं असेल, त्यांचं काय होत असेल? राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत गनिम कापतोय, राजा आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी खातोय, राजा आपल्या सोबत शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा सोन्याचा नांगर फिरवतोय. ही कल्पनाच एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी या माणसासाठी उगाच स्वतःचे प्राण दिले नसतील. मी नेहमी सांगतो, एक 12 वर्षाचं पोरग होतं, बाहेरच्या राज्यात या महाराष्ट्रात आलं. एका शेतकऱ्याला भेटलं आणि विचारलं, शेतकऱ्याला ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, हे सांग ना, असा कोणी माणूस आहे जो रयत्याचं काम करतो? 395 वर्षापूर्वी विचारतोय शेतकऱ्याला. शेतकरी म्हणला, एक माणूस आहे बाबा. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का. 12 वर्षाचं पोरग म्हणते, एकदा शिवाजी राजाला बघायचा आहे. कसा दिसतोय राजा? एकदा बघायचा आहे. आमच्या शिवाजी राजाला बघायचा आहे होय? हा होयची. आमचा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत पळत गेलं, रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पी. सेनापती म्हणले, काय काम काढलंस? काय नाही जी, राजाला भेटायचं आहे. तुला शिवाजी राजांना भेटायचं आहे होय? हा होयची. काय काम करतोस? काय नाही जी, गाणं लिहितो. उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस? हा होय. कविता लिहितोस? हा होयची. अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या पायथ्याशी जा, 10 दिवस थांब आणि महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिहे, मग मला भेटायला ये. महाराजांचे पिये चायपेक्षा किटली गरम, काय दाखवल्याशिवाय काय पासच होत नाही. ते 10 दिवस खाली गेलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते आलं भेटायला. अहो सेनापती, तुम्ही सांगितलं होतं ना राजावरती उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलंय ना. सेनापती म्हणले, ऐकव. आणि 12 वर्षाच्या पोरानं महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं. वा, चल तुला शिवाजी राजाची भेट घालून देतो. ते गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकले, ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. ते गाणं
साक्षात छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. महाराजांच्या हयातीत लिहिलेलं एकमेव पहिलं गाणं. राजांच्या समोर उभा केलं. राज, 12 वर्षाचं पोरग फार सुंदर गाणं लिहितं. राजा, तुमच्यावरती एखादं सुंदर गाणं लिहिलं ना वयनं. राजा म्हणले ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, इंद्र जबी जंब पर बाड वसु वंब पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौन बारी वाह पर संबुरती नाह पर चोस स बाळ पर राम द्विज राजे दावा द्रुमदृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेज तम अंश पर कन्न जिमे कंस पर योमलच्छ बंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलं. त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराज म्हणाले कवी भूषण, वाह काय सुंदर गाणं लिहिलं. बोला कवी भूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ. कवी भूषण लगेच नाही म्हणाले. महाराज संगमनेरच्या महानगरपालिकेच तेवढं बघा का, कुठं 2 एकर घेऊन देता का बघा. रक्त वेगळं होतं. तो कवी म्हणतोय महाराज हिरे माणिक मोती यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. एक कवी म्हणतोय 12 वर्षाचा. आठवून बघा, जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे. एकमेव राजा ज्याची 395 वर्ष झाली आजही आरती म्हणली जाते. गुगल करून बघा, एक राजा दाखवा ज्याची अजून आरती म्हणली जाते. या देशात असंख्य राजे होऊन गेले, टप्परीला सुद्धा त्यांची नावं उरली नाही ती. अनेक बादशाह होऊन गेले, कुठल्या गाडीला सुद्धा त्यांचं नाव दिलं नाही. एकमेव राज्य छत्रपती शिवरायांचं संभाजी राजांचं राज्य जिथं बाप लेखांची आरती केली जाते ते म्हणजे महाराजांच्या स्वराज्यात. हे कुठून आलं? हे आलं महाराजांच्या बलिदानातून. एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले, राज रायबाचं लगीन काढले बर का. राजा तुम्हाला रायबाच्या लग्नाला यायला लागते बर का. अहो राज, तुम्ही माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षता टाकत नाही तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत बसते बर का. राजे म्हणले, अरे तान्हा रायबाचं लगीन काढलं सोय. हा होय राज, तुम्हाला यायला लागते बर का. अरे पण तान्हा कोंडाणा घ्यायचा म्हणतोय रे. सरदेश मागे सरला ताना. अहो राज, मी असताना लातो की लढायला. मी असताना तुम्ही कोंडाणा घ्यायला जायचं आणि मी माझ्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवायचंय. एका मावेला सोबत येत नाही. राजा जातो. अरे पण ताना तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंडण्याचं मग माझ्या रायबाचं. खाली आला, हातातला पत्रिका फेकला, तांदूळ टाकलं, घोड्यावरती बसला. तानाजी गेला 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 असा गेला. रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. लेखाचं लगीन माग ठेवून राजाच्या गडाचं लगीन लावायला गेला. असा गेला, घर आला पण सिंह गेला. आमचा शिवा न्हावी समाजाचा होता. शिवाला राजांना भेटायला. राज एकदा संधी द्या बर का. राज एकदा संधी द्या राज. आजपर्यंत शिवा काशी न्हावे म्हणून लय फिरलो राज. एकदा या न्हाव्याला संधी द्या राज. शिवाजी राजा म्हणून मरतो. एकदा मरायची संधी द्या राज. आमचा बाजी प्रभू राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. मी हे का सांगतो? कारण अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले. दादांनो, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले. पण माझ्या राजानं तानाजी यसाजी बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये उभा केले, जे या मातीच्या रक्षणासाठी आज उभे आहेत. पण आतापर्यंत आपण हे ऐकत आलोय, ऐकल्यावरती भारी वाटतंय, ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो. नाण्याची एक बाजू माहिती झाली, नाण्याची दुसरी बाजू कधी बघितले? नाण्याची दुसरी बाजू म्हणजे या हिंदुस्थानात असा एक राजा होऊन गेला ज्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. त्या राजाचं नाव म्हणजे प्रभुश्री. जोरात बोलायचं, प्रभुश्री.
पुढच्या वेळीपासून महाप्रसाद कार्यक्रम झाल्यानंतर ठेवायचा. प्रभू श्री राम हे अभिमानानं सांगतो. पण रामाबरोबर या हिंदुस्थानात सीतेला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला. हे किती इतिहासकारांनी सांगितले नाही सांगत. रामाबरोबर रामाचा भाऊ लक्ष्मण यांना सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला. पण कुठल्याही गोष्टीची चूक नसताना लक्ष्मणाच्या बायकोला सुद्धा लक्ष्मणाशिवाय 14 वर्ष वनवास भोगावा लागला. हे किती इतिहासकारांनी सांगितले. मी काय सांगतो माहितीये, याचं कारण आहे. अहो, ज्यावेळी विचार करा, नाण्याची दुसरी बाजू आठवून बघा. ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला गेले, अरे पोराला हळद लागले, मंडप सजलाय आणि नवरा म्हणतोय किल्ला घ्यायला जातो. काय वाटलं असेल त्या बायकोला? हळद लागले लेकाला, पाहुणा आलेत आणि नवरा म्हणतोय किल्ला घ्यायला जातो. एखादी आताची असते म्हणले असते, काय दिले त्या शिवाजी राजानं? लेकाचं लगीन काढले, हळद लागल्या लेकाला, तांदूळ टाकानं मग जावं तुमच्या स्वराज्याच्या प्रपंचाला. पण नाही, तानाजी मालुसरेंची बायको म्हणते, तानाजीराव, ओ तानाजीराव, एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल. तानाजीराव, एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल, पण तानाजीराव, छत्रपती शिवाजी राजाच्या कोंढाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही माघारी यायचं नाही. एका बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितले. तो शिवा 4 वर्षाची पोरगी होती त्याची, लखलखणारे डोळे, माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे. शिवानं लेकीला शेवटचं बघितलं, लेकीला कडेवरती घेतलं, 4 वर्षाच्या लेकीच्या डोक्यावरती हात फिरवला, लेकीला खाली ठेवलं. शिवा घोड्यावरती बसला, माहिती होतं जायचंय, शिवाजी राजा म्हणून मरायचाय. लेक 2 तास नाही दिसले तरी ताईनो जीव सैरा वैरा होतो बापाचा. या बापानं लेकीला आपल्या शेवटचा आशीर्वाद दिला. डबडबल्या डोळ्यानं लेकीला बघितलं. 4 वर्षाची चिमुरडी बाबा बाबा म्हणून हाक मारत होती. घोड्यावरती बसला, लगाम ठोकला आणि गेला. गेला 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 असा गेला, शिवाजी राजासाठी शिवाजी राजा म्हणून मेला. होय, या मातीसाठी तानाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यासारख्या असंख्य मावळ्यांनी बलिदान दिले. पण त्याचबरोबर यांच्या सोबत 395 वर्षापूर्वी तत्कालीन काळातल्या माय माऊलींनी कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या जिवंतपणे फोडून घेतलेत. त्यावेळी इथं बसल्या माय माऊलींच्या कपाळावरचं कुंकू रंगलंय. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा शौर्याचा इतिहास आहे, हा पराक्रमाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुम्हाला आम्हाला एक गोष्ट शिकवली, तो म्हणजे गनिमी कावा. काय शिकवलं? गनिमी कावा, गुरिला युद्ध तंत्र. गनिमी कावा म्हणजे तुम्हाला माहितीये, गनिमी कावा याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण म्हणतो गनिमी कावा, गनिमी कावा म्हणजे काय? महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावरती राजांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर मामा आले. राज बोलवलं दाटल्याची, हंबीर मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. राजे एक जागा आहे. कुठली? राज पुण्यापासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावरती अहिल्यानगर नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात बहादूरगड नावाचं एक गड आहे. पेट वर्गाचा गड सुद्धा त्या गडाला म्हटलं जातं. राज कुरकुंभ गावापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरती हा बहादूरगड नावाचा गड आहे. राज या गडावरती बहादूर खान नावाचा एक औरंगजेबाचा सरदार आहे. हा हंबीर मामा, सोनं किती? राज स्वराज्याची राजधानी सोन्यानं मरेल इतकं बक्कळ सोनं त्या बहादूर खानानं त्या बहादूर गडावरती लपवून ठेवलंय. ठीक आहे हंबीर मामा, किल्ल्यावरती सैनिक किती आहे? राज 3.5 लाखाचे जिवंत रक्ताचे फौज घेऊन तो बहादूर खान बहादूर गडावरती ठाण मांडून बसलाय. हंबीर मामा जागा काढा मोक्याची. त्या बहादूर गडावरती उद्याच्या उद्या जायचं, सगळं सोनं लुटून माघारी आणायचं. पण हंबीर मामा, माझ्याकडे आता रायगडावरती फक्त 40,000ची रिझर्व्ह फोर्स आहे. तुमच्याकडे किती आहेत? राज माझ्याकडे 60,000 आहेत. मग तुमचे 60,000 आणि माझे 40,000 किती झाले? 1 लाख. पण हंबीर मामा,
बहादूर खानाकडे 3.5 लाखाची फौज आहे. यदा कदाचित 1 लाख फौज घेऊन तुम्ही आक्रमण कराल, काही सैनिक वारेल, काही सैनिक युद्ध जिंकेल, पण तो बहादूर खान उरलेल्या सैनिकांना गोळा करून थेट रायगडावरती आक्रमण करेल. सगळं सैनिक शेती करायला गेले. हंबीर मामा एक काम करायचं, हंबीर मामा लढाई करायची, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. काय आत टाकली? हंबीर मामा लढाई करायची, सोनं आणायचं, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. हंबीर मामांना प्रश्न पडला, अहो राज तुम्ही सांगा की कशी लढाई करायची? हे बघा हंबीर मामा, महाराज सांगतेत जगातला पहिला गनिमी कवा, गुरिला युद्ध तंत्र. हंबीर मामा आपल्याकडे 1 लाखाची फौज आहे. 1 लाखाच्या फौजेचे 2 तुकडे करा. एक तुकडी 60,000ची, दुसरी तुकडी 40,000ची. हंबीर मामा 60,000ची तुकडी बहादूरगडाचा समोरचा दरवाजा जो पुण्याकडे येतो, त्या पुण्याकडे 60,000चे तुकडे घेऊन काही सैनिक उभा करा, आणि उरलेली आपली 40,000ची तुकडी बहादूरगडाचा मागचा दरवाजा ज्या कुरकुंभ गावामध्ये येतो, त्या कुरकुंभ गावामध्ये तुम्ही 40,000 फौज घेऊन उभे राहा. आणि ठरलं. सायंकाळी सगळं सैनिक झोपी गेलं. सकाळी 8 वाजले. महाराजांचं मावळ सगळं घोड्यावरती बसलं. 60,000 फौज पुण्याखंड बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजाला उभा राहिली, आणि 40,000चा फौज बहादूरगडाच्या मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये उभा राहिलं. 60,000 मावळ पुण्याखंड घोड्यावरती बसले, आणि मराठ्यांची घोडे निघाले. हर हर महादेव, घोडे पळत पळत आले, बहादूरगडाच्या जवळ आले. तशा बहादूर खानाच्या सरदारानं ते बघितलं, पळत गेला. हुजूर मराठी आगे दिवसा, ही बिनी दिवसा कधी येत नाहीत म्हणला, रात्री जाऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत, किल्ल्यावरती 3.5 लाखाची फौज आहे. कमीत कमी हे 4 लाख तरी असतील. त्या बहादूर खानाने किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठी पळत आले. दोन्ही सैनिक समोर तलवार काढल्या. छत्रपती शिवाजी महाराज की. तलवार काढल्या, वर होणार तोपर्यंत मराठ्याने रिव्हर्स गेअर टाकला, भागो. मराठ्या पुढं पुण्याकडे पळत सुटले. मराठ्या पुढं बहादूर खान माग, मराठ्या पुढं बहादूर खान माग. मराठे गायब. ह्या बेण्याला दिसायची बंद झाली. म्हणला 60,000 होती, मला वाटलं 3 लाख असतील. उघड डोक्याला टेन्शन घेतलं. तो जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, तसे मराठे पुण्याखंड परत माघारी पळत आले. मराठ्याने तलवार काढल्या. छत्रपती शिवाजी महाराज की. तलवार काढल्या, वर होणार तोपर्यंत मराठ्याने परत रिव्हर्स गेअर टाकला, भागो. परत मराठे पुण्याकडे पळत सुटले. मराठ्या पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. म्हणला काय लपाछपीचा डाव चालू आहे म्हणला. बेने हितवर येतात, माघारी पळून जातात. मराठे गायब. म्हणला आता येणार नाहीत म्हणला. पण जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, तसे मराठे परत मागणं पळत आले. हर हर महादेवाची गर्जना झाली. दोन्ही सैनिक जवळ. नमो पार्वती पते, हर हर. तलवार काढल्या, वार होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स घेर टाकला, भागो. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लय ताणलेत, आता यायची नाहीत, तू झोप बेट म्हणला. बिनी जातील तिथवर ताणायची म्हणला. पण जसे मराठे पुण्याच्या नगरीत गेले, तसे काही मराठे 100 किलोमीटर अंतर पार करून पुण्यात गेल्यावरती काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले.